नमस्कार, मी विजय काळे. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजचं मराठी बुलेटिन सविस्तर. इथं आपल्या पाल्याचा कल कळेल, त्याचे करिअर विषयी निवड ठरेल, त्यासाठी त्याला तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. स्पर्धेसाठी आत्मविश्वास आणि परीक्षेची परिपूर्ण तयारी, पोषक आहार, चांगले संस्कार, शालेय शिक्षण, खेळाचे आणि कलेचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी. ये अपना संजीवन है. संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स, पन्हाळा, कोल्हापूर. फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं. निर्मिती कॉर्नर ते हॉकी स्टेडियम दरम्यान हनुमान नगरकडे जाणाऱ्या ओढ्यानजीक रस्त्यावर जुना राजवाडा पोलिसांनी एका मोटारीतून बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेला गुटखा पकडला. पोलिसांनी गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूसह मोटार असा सुमारे 3,67,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विजय ठाकूरदास चंदवानी वय 40 राहणार मोहितेमाळा, गांधीनगर याला अटक केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सुगंधी सुपारी, गुटख्याला बंदी आहे. तरीही एका मोटारीतून कोल्हापुरात विक्रीसाठी गुटख्याचा साठा येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. यावेळी संशयावरून एका मोटार कारची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या मोटारीत गुटख्याचा साठा सापडला. पोलिसांनी मोटारीसह गुटखा, सुगंधी सुपारी असा सुमारे 3,67,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कार चालक विजय चंदवानी यालाही अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश पाटील करीत आहेत. परतीचा प्रवास सुरू असलेल्या पावसाने शनिवारी राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढले. गेले काही दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने आता पाऊस गेला म्हणून बेसावध असलेल्या अनेक भागांची पावसाने त्रेधा उडवली. काढणीच्या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पुढील 4 दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला नारंगी इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. करोना काळात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे लॉकडाऊन झाल्याने विद्यासंस्थातील अभ्यासिका, ग्रंथालयांना 6 महिने टाळे होते. अनलॉकमध्ये बऱ्याच गोष्टी सुरू होत असताना शैक्षणिक संकुले मात्र अद्याप बंद आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या, मात्र ग्रंथालय, स्टडी हॉलचे कुलूप कधी उघडले जाणार याची विद्यार्थी वाट पाहत आहेत. लॉकडाऊन काळात काही दिवस विद्यार्थी अभ्यासापासून दूर होते. ऑनलाईन क्लासेस, स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना मिळत असले तरी ग्रंथालय बंद असल्यानं क्रमिक तसंच संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. घरी अभ्यासाला अनुकूल वातावरण मिळत नसल्यानं विद्यार्थी रीडिंग हॉलला पसंती देतात, परंतु तेही बंद असल्यानं अभ्यासावर परिणाम झाला आहे. ग्रंथालय तसेच रीडिंग हॉल खुला करण्याची मागणी सध्या विद्यार्थ्यांनी केली आहे. धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला दिला. मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे या विषयाची कोंडी फोडण्यासाठी करता येतील ते सर्व प्रयत्न केले जातील. आरक्षणाच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी कायदेतज्ञ आणि विविध घटकांशी विचारविनिमय करून सल्ला घेतला जाईल. तसेच या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व्हावा यासाठी समन्वयही साधला जाईल. समाजाच्या विकासासाठीच्या योजनांच्या आर्थिक तरतुदीबाबत निश्चितच सकारात्मक असे प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी सांगितलं. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कंठी येथे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंडाचा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून खून केलाय. गुरुवारी मध्यरात्री घडलेला प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. धनाजी नामदेव मोठे वय 45 राहणार कंठी असे मृत गुंडाचे नाव आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनाजी मोठे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. जत आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर शस्त्र तस्करीसह जवळी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कंठी गावातील मरगुबाई मंदिराजवळ त्याचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ पिस्तुलाची काडतुसे, पुंगळ्या आणि रक्ताने माखलेले दगड पडले होते.
काही अंतरावर मोटे याची दुचाकी पडली होती. हल्लेखोरांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून त्याचा खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आसाममध्ये सुरू असलेले सरकारी मदरसे बंद केले जाणार आहेत. यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली. सार्वजनिक पैशांचा वापर इथून पुढे धार्मिक कार्यासाठी किंवा ग्रंथ शिकवण्यासाठी सरकार करणार नाही अशी माहिती आसाम सरकारचे मंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी दिली. सरकारी निधीतून चालवले जाणारे मद्रसे नोव्हेंबरपासून बंद केले जाणार आहेत असं भाजपा सरकारने म्हटलं आहे. या संदर्भात एक पत्रकही जाहीर केलं आहे. दरम्यान भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारने ही अधिसूचना जारी केल्यानंतर ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी म्हटलं की भाजपा सरकारने मद्रसे बंद केले तरच त्यांचा पक्ष पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका जिंकेल. सत्तेत आल्यानंतर पुन्हा मद्रसे सुरू केले जातील. लॉकडाऊनचा विषय आता राहिलेला नाही. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील. काही बाबी ऑक्टोबर अखेरपर्यंत अनलॉक होतील. दिवाळीपूर्वी किंवा नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करूया असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अहमदनगर इथं सांगितलं. अनलॉक 5 मध्ये 4 लाख रेस्टॉरंट, बार, रेल्वे सुरू झाली. नोव्हेंबर अखेरपर्यंत शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायामशाळा उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं टोपे म्हणाले. कोरोनाची साथ पुन्हा वेगानं आलीच तर राज्यातील आरोग्य यंत्रणा तेवढी पुरेशी नसेल. एकाच वेळी सर्वच अनलॉक करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री अनलॉकच्या निर्णयाबाबत जपून पावले टाकत आहेत. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व निर्णय राज्य सरकार घेत आहे. 15व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाबाबत जिल्हा परिषदेतील विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतचा आढावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी घेतला. यावेळी त्यांनी 15 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीबाबतही काही सूचना केल्या. डिसेंबर नंतर विविध योजनांच्या निधी वितरण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे कोरोनामुळे जरी अडचणी असल्या तरी याबाबत आपण सकारात्मक राहा. जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यायची की सभागृहात घ्यायची हे ठरवा, अशाही सूचना त्यांनी केल्या. आवडे प्रणित ताराराणी आघाडीच्या वंदना मगदूम आणि भाजपचे राजवर्धन निंबाळकर आणि अन्य सदस्य यांनी स्वनिधी, 15वा वित्त आयोग निधी यांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना आरे कारशेड संदर्भात एक धक्कादायक निर्णय घेतला. आता आरेचे मेट्रो कारशेड गुंडाळून ते कांजूरमार्गला हलवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न होता. पण आता हा मेट्रो कारशेड कांजूरमार्ग इथं उभारण्यात येणार आहे. कांजूरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेत विरोधकांनी त्याचा निषेध केला आहे. कांजूरमार्गची जमीन ही सरकारी असून अगदी 0 रुपयात ही जमीन मेट्रो कारशेडसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरेमध्ये ज्या इमारती उभ्या केल्या आहेत आणि जे काम झाले आहे त्यावर 100 कोटी खर्च झाला आहे. हा खर्च वाया जाणार नाही, त्याचा दुसऱ्या कामासाठी वापर केला जाईल असे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता शिवसेनाही उतरली आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. शिवसेनेने निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचा पर्याय सुचवलेला असताना त्याच्यापैकी कोणताही पर्याय न देता बिस्किट हे वेगळंच निवडणूक चिन्ह दिल्यानं शिवसेनेनं नापसंती दर्शवली आहे. दरम्यान विधानसभेच्या 50 जागांवर सेना आपले उमेदवार देणार आहे अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. बिहारमधील प्रादेशिक पक्ष हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत. कागल नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रवीण गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त काल रविवारी कागल इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नगर परिषदेतील कर्मचारी, पोलीस प्रशासन, ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या आणि सामाजिक भान असणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान
त्याचबरोबर विविध ठिकाणी फळे, मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप सुद्धा प्रवीण गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं. कागल नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रवीण गुरव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. शिवाय विविध वस्तूंचे वाटपही करण्यात आले. यावेळी बाबगोंड पाटील, बाळासाहेब हेगडे, धैर्यशील इंगळे आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच आजचं मराठी बुलेटिन इथंच संपलं. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.